खानदेशामध्ये बाजरीचे वडे खूप फेमस अशी रेसिपी आहे ही। तर तोंडी लावण्यासाठी करतात ही रेसिपी। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला बाजरीच्या वड्यांची रेसिपी बघायची आहे, भाजी कशी करायची ते। तर ही भाजी आहे ना, वरण भातासोबत किंवा आमरस चपाती करतो आपण त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी खूपच भारी लागते, किंवा लहान मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर हे बाजरीचे वडे घेतलेले आहेत मी 1 वाटी। थोडेसे बारीक चाळणीने चाळलेले आहेत, मी केलेले आहेत म्हणून बारीक आहेत, ते थोडेसे जाड असतात। तर ह्या वड्यांना आता मी पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे 10 ते 15 मिनिटं। यांना धुवायची काही गरज नाही राहत, फक्त भिजवून ठेवायचे। पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी ठेवायचं आहे। वडे भिजवायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण साहित्य बघून घेऊ काय लागणार आहे ते। इकडे मी कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असा, 1 मोठा। कोथिंबीर चिरून घेतलेली आहे थोडीशी, 2-3 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंचापेक्षा कमी आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे। फोडणीसाठी मोहरी, जिरं घेतलेलं आहे। थोडा गरम मसाला घेतलेला आहे पाऊण चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे, पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। वडे छान असे भिजून गेलेले आहे, 10-15 मिनिटं ठेवले होते पाण्यामध्ये। आता लगेच आपण फोडणी करू। कढई ठेवलेली आहे गॅसवर, कढई गरम झाली, आता तेल घालून घेऊ। तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे भाजी छान लागते। तेल छान असं गरम झालेलं आहे, आता मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी टाकल्यानंतर चांगली फुटू द्यायची। जिरं घालून घ्यायचं, जिरं छान असं फुललं, आता कांदा घालून घेऊ। कांदा गुलाबी रंग येईपर्यंत असा परतवून घ्यायचा आहे, जास्त नाही करपवायचा। कांदे परतले गेले, आता कढीपत्ता घालून घेऊ। कढीपत्ता नंतरच घालायचा, जळत नाही मग तो। आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची। आलं लसूण थोडंसं परतवून घेतलं, आता मिरची पावडर घालून घ्यायची आहे। हळद, थोडासा गरम मसाला, थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला कांद्याच्या चवीनुसार आणि मसाले आपण थोडे घातले त्याच्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, कारण वडे करताना आपण मीठ वापरतो, तर त्यांचं इथे मीठ घ्यायचं नाही आहे, फक्त आपल्याला कांद्यापुरतंच मीठ घालायचं आहे। थोडंसं परतवायचं मीठ घालून। तर आता आपल्याला याच्यामध्ये हे भिजवलेले वडे घालून घ्यायचे आहे। खूप चविष्ट अशी भाजी लागते ही वड्यांची, आणि करायला सुद्धा एकदम झटपट असते। मिक्स करून घेऊ चांगलं। भाजी परतवून घेतली छान अशी बघा, आणि एकदम छान अशी दिसत आहे भाजी। तुम्हाला जर म्हणजे ही वड्यांची रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवर टाकलेली आहे मी, हे वडे कसे करायचे तर तुम्ही चॅनलला चेक करा, तुम्हाला ही वड्यांची रेसिपी भेटून जाईल। किंवा तुम्ही ही रेसिपीचा व्हिडिओ बघत असाल त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली राहील। थोडंसं परतवून घेतल्यानंतर 2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं वाफ काढून घेतल्यानंतर आपली भाजी तयार आहे। मिक्स करून घेऊ व्यवस्थित, आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून थोडंसं मिक्स करून घेऊ। तर तयार आहे मस्त आपली वड्यांची भाजी, आणि लगेच गरमागरम खायला घ्यायची, खूपच भारी लागते। मस्त गरम गरम वरण भातासोबत ही भाजी तोंडी लावायला करायची, खूपच भारी लागते। तुम्हाला ही झटपट होणारी बाजरीच्या वड्यांची भाजी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।